मित्रांनो, आज आपण अशा एका कारबद्दल बोलणार आहोत जी भारतातल्या ऑटोमोबाईल मार्केटमध्ये धुरळा करणार आहे. गेल्या काही वर्षांपासून एकदम शांत असलेल्या निसान कंपनीनं भारतात नवी कोरी ग्रॅव्हिटे ही 7 सीटर कार लॉन्च केली आहे आणि याची स्टार्टिंग प्राइस आहे फक्त 5.65 लाख रुपये. नो किडिंग. ज्या बजेटमध्ये साधी हॅचबॅक कार मिळते त्या बजेटमध्ये आता तुम्हाला एक फुल फॅमिली 7 सीटर कार मिळते. ही गाडी नेमकी कशी आहे, कमी किंमत आहे मग फीचर्स कमी दिलेत का, मायलेज कसं आहे वगैरे सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. मित्रांनो, खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये निसान कंपनी भारतात थोडी मागे पडली होती. मॅग्नाइट नंतर त्यांनी नवीन काहीच आणलं नव्हतं. पण आता ग्रॅव्हिटी लॉन्च करून निसानने एकदम जोरदार असं कमबॅक केलंय. या गाडीची असेंब्ली चेन्नईच्या प्लांटमध्ये केली आहे आणि त्यामुळे याची किंमत कमी ठेवणं शक्य झालंय. बाकी टेक्निकली ही गाडी रेनॉल्टच्या ट्रायबरशी मिळती जुळती आहे. दोन्ही गाड्या CMF-A+ या प्लॅटफॉर्मवर बनवलेल्या आहेत. पण अर्थातच निसानने याला आपला प्रीमियम टच दिलाय. हनीकोम पॅटर्नचा बोल्ड ग्रिल दिलाय, अगदी स्लिम असे LED DRLs दिलेत, बोनेटवर ग्रॅव्हिटे हे लेटरिंग दिलंय. हे सगळं मिळून गाडीला अग्रेसिव्ह असा एक लुक देतं. मागच्या बाजूला रॅप अराउंड LED टेल लॅम्प्स आणि क्रोम स्ट्रिप दिली आहे. रूफ रेल्स आहेत आणि मागच्या दारांवर ग्रॅव्हिटे असं ग्राफिक्स आहे. 5 कलर ऑप्शन मिळतात: फॉरेस्ट ग्रीन, ऑनिक्स ब्लॅक, ब्लेड सिल्वर, स्टॉर्म व्हाईट आणि मेटॅलिक ग्रे. मला पर्सनली फॉरेस्ट ग्रीन आवडला. आतून ड्युअल टोन ब्लॅक आणि बेज कलरची थीम दिली आहे. डॅशबोर्डचं लेआउट हे ट्रायबल सारखंच असलं तरी निसानने त्यात थोडेफार प्रीमियम फीचर्स दिलेत. कॅबिनला एक नीट आणि मॉडर्न लुक येतो. फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर 8 इंचांची वायरलेस टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम दिली आहे. ॲपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो हे मिळतंच. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतंय, वायरलेस फोन चार्जर, कीलेस एंट्री, पुश बटन स्टार्ट आणि स्टॉप, क्रूज कंट्रोल, ऑटोमॅटिक LED हेडलॅम्प्स असे सगळे फीचर्स मिळतात. ट्रॉपिकलाइज्ड AC आहे ज्यात 8 वेगळे व्हेंट्स मिळतात. म्हणजे अगदी थर्ड रो मध्ये बसणाऱ्यांनाही एसीची हवा आरामात पोहोचते. दुसऱ्या रो साठी वेगळे AC कंट्रोल्स मिळतात. मागच्या बाजूला पार्किंग कॅमेरा आणि सेन्सर्स आहेत, पण कॅमेरा क्वालिटी थोडी कमी असल्याचं रिव्ह्यूज मध्ये दिसतंय. आता कमी किमतीत 7 सीटर दिली आहे, पण ती खरंच कम्फर्टेबल आहे का? खरं तर सब 4 मीटर गाडी असूनही बऱ्यापैकी हेडरूम आणि लेग स्पेस मिळते. शिवाय मॉड्युलर सीटिंग असल्यामुळे तुम्हाला गरज नसताना तुम्ही तिसऱ्या रो मधले सीट्स पूर्णपणे काढू शकता. तिसरी रो काढल्यानंतर तुम्हाला तब्बल 625 लिटरचा बूट स्पेस मिळतो. तिन्ही रो असतील तर मात्र फक्त 84 लिटरचा बूट स्पेस मिळतो. पण ही फ्लेक्झिबिलिटी असणं खरं तर चांगली गोष्ट आहे. दुसऱ्या रो मधल्या सीट्स स्लाइड, रिक्लाइन, फोल्ड आणि टंबल डाऊन करता येतात. सो सीटिंगच्या बाबतीत जास्त इश्यू नाहीये. सेफ्टीच्या बाबतीत तर निसानने खरंच कमाल केली आहे. बेस पासून टॉप पर्यंत सगळ्या व्हेरियंट्समध्ये स्टँडर्ड 6 एअरबॅग्स मिळतात. शिवाय ABS विथ EBD, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम, हिल स्टार्ट असिस्ट, ब्रेक असिस्ट, TMPS असे 30 पेक्षा जास्त ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेफ्टी फीचर्स यात दिलेत. 5 ते 6 लाखांच्या बजेटमध्ये एवढी सेफ्टी देणारी भारतात सध्या तरी दुसरी कोणतीच गाडी नाहीये. इंजिनकडे येऊयात. 1 लिटरचं 3 सिलेंडर नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळतं. गिअरमध्ये 5 स्पीड मॅन्युअल किंवा 5 स्पीड ऑटोमॅटिक असे दोन्ही ऑप्शन मिळतात. ARAI मायलेज टेस्टमध्ये मॅन्युअलचं मायलेज 19.3 किलोमीटर एवढं आलंय, तर ऑटोमॅटिकचं मायलेज 19.6 किलोमीटर एवढं आलंय. रिअल वर्ल्ड मायलेज मात्र सिटीमध्ये 10 ते 12 किलोमीटर एवढंच असल्याचं काही टेस्टमध्ये समोर आलंय. हायवेवर मात्र 17 ते 18 किलोमीटर मायलेज आरामात मिळतं. शिवाय यात आणखीन एक मोठा अपडेट म्हणजे लवकरच निसान डीलर फिट CNG किट देखील लॉन्च करणार आहे. पण ते फक्त मॅन्युअल ट्रान्समिशनला सपोर्ट करेल. यामध्ये मग थर्ड रो कॉम्प्रोमाइज होईल का की बूट स्पेस अजिबातच राहणार नाही हे सगळं नंतरच कळेल. इंजिनची एकच गोष्ट चांगली नाहीये, ती म्हणजे हे नॅचरली ॲस्पिरेटेड इंजिन आहे, टर्बो नाहीये. त्यामुळे गाडी पूर्ण भरल्यावर म्हणजे 7 जण बसल्यावर चढावर किंवा हायवेवर परफॉर्मन्स थोडा कमी जाणवतो असं रिव्ह्यूज मध्ये समोर आले. बाकी नॉर्मल स्पीडला चालवायला ही गाडी एकदम परफेक्ट आहे. निसानने ग्रॅव्हिटेवर 3 वर्षांची किंवा 1 लाख किलोमीटरची स्टँडर्ड वॉरंटी दिली. ही वॉरंटी 10 वर्ष किंवा 2 लाख किलोमीटर पर्यंत एक्सटेंड करता येते. 5 व्हेरियंट्स आहेत. बेस VCI MT व्हेरियंटची किंमत 5.65 लाख रुपये आहे एक्स शोरूम. तर टॉप टेक्ना AMT व्हेरियंटची किंमत साधारणपणे 9 लाख रुपये एक्स शोरूम एवढी आहे. ऑन रोड किंमत म्हणाल तर बेस व्हेरियंटसाठी तुम्हाला 6.5 ते 7 लाख रुपये मोजावे लागू शकतात. तर टॉप व्हेरियंट 10 ते 11 लाखांपर्यंत बसेल आणि तरीही 7 सीटर गाडीसाठी ही किंमत खरंच खूप चांगली आहे. बाकी निसानच्या या गाडीमुळे रेनॉल्ट ट्रायबर, मारुती वॅगनार, मारुती अर्टिगा, टोयोटा रुमियन या गाड्यांना धक्का बसू शकतो. सोबतच बजेट सेगमेंट मधल्या कॉम्पॅक्ट SUV गाड्यांचं टेन्शनही वाढू शकतं. कारण त्याच किमतीत जर 7 सीटर गाडी मिळत असेल तर 5 सीटर कॉम्पॅक्ट SUV कोणी काच घेईल. बाकी या कारमध्ये सनरूफ नाहीये, अलॉय व्हील्स नाहीयेत, ऑटो क्लायमेट कंट्रोल नाहीये आणि इंजिन ही तेवढं दमदार नाहीये. मात्र अगदी कमी किमतीत 7 सीट, 6 एअरबॅग,
प्रीमियम इंटेरियर असं सगळं मिळतंय. सो ही कार व्हॅल्यू फॉर मनी नक्कीच आहे. मात्र निसानचं सर्व्हिस नेटवर्क भारतात म्हणावं तेवढं मोठं नाहीये. सुझुकी किंवा टाटाच्या तुलनेत तर अजिबातच नाही. त्यामुळे त्या बाबतीत निसानला थोडं काम करावं लागणार आहे. बाकी तुम्हाला ही कार कशी वाटली? ही कार मार्केटमध्ये खरंच धुळा करणार का? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.